ब्रेकनंतर बातमी राजकीय वर्तुळातली आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुजय विखे पाटलांकडून विविध नेत्यांच्या गाठीबिटी सुरू असल्याचं दिसतंय। सुजय विखे पाटलांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेतली आहे। नगरमध्ये पाठिंब्यासाठी सुजय यांच्याकडून या भेटी घेतल्या जात आहेत। यापूर्वी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सुद्धा भेट घेतली होती। दरम्यान आज सगळ्यांचं लक्ष लागलंय ते अमरावतीमध्ये, कारण शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांचा पहिला मेळावा अमरावती इथं आयोजित करण्यात आलाय आणि या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। त्याचबरोबर राज्यातील मंत्री खासदारांचीही या मेळाव्याला उपस्थिती असेल। या मेळाव्यानंतर युतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात केली जाणार आहे। या मेळाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय शेंडे यांनी। अमरावती विभागाचा शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात आहे। आपण पाहू शकतो की या सांस्कृतिक भवनात मोठ्या प्रमाणात शिवसेना भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे। या ठिकाणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 5 मंत्री, 4 खासदार आणि 35च्या वर आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी अमरावती विभागातून पदाधिकारी मोठ्या प्रमाणात राहणार आहेत। या ठिकाणी ठिकठिकाणी बॅनर्स असेल, फ्लेक्स असेल आणि विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपचे दोन्ही पक्षाचे झेंडे या ठिकाणी लागलेले आहेत। सुरक्षा यंत्रणाही या ठिकाणी सज्ज झालेली आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी डॉग स्क्वॉड आलेला आहे आणि बॉम्ब शोधक पथक आलेला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यासह अनेक VIP या ठिकाणी असल्यामुळे पोलीस यंत्रणांनी सुद्धा या ठिकाणी आपली जे यंत्रणा सज्ज केलेली आहे आणि या ठिकाणी ठिकठिकाणी बॉम्ब शोधक पथक आलेला आहे। या ठिकाणी या ठिकाणचा आढावा सुरक्षा यंत्रणा घेत आहे। याच ठिकाणाहून शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना अमरावती विभागातून जास्तीत जास्त खासदार कसे निवडून आणता येईल या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे। व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। वळूया पुढल्या बातमीकडे। बातमी उपराजधानी नागपूरची आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवारीसाठी नाना पटोलेंचं नाव जाहीर झाल्यानंतर नागपूर स्टेशनवर काँग्रेसच्या वतीनं पटोलेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। यावेळी काँग्रेसच्या वतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन झालं। यावेळी नितीन राऊत, अनीस अहमद हे नेते सुद्धा उपस्थित होते। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी।